नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त खाताय ना? गवारीची भाजी आपण सगळ्यांनीच खाल्ली असेल. आज आपण तीच भाजी सोप्या पद्धतीने पण मिक्स अशी बनवणार आहोत. कसं आहे ना, गवारीची भाजी ही सगळ्या सीझन मध्ये अवेलेबल असते आणि बहुतेक सगळेच घरातले सदस्य आवडीने खातात. तसेच यात फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते. व्हिटॅमिन सी आणि ए पण भरपूर प्रमाणात मिळते. डायबेटीस असणाऱ्यांनी ही भाजी आवर्जून खावी, कारण ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाण कमी असते. आता यात अजून गंमत अशी की ही भाजी मिक्स करा, काळ्या मसाल्यात करा किंवा हिरवी मिरची टाकून करा, ती छानच लागते चवीला. तर पाहूया या भाजीसाठी लागणारे साहित्य आणि कृती. आता हे बनवण्यासाठी लागणार आहे गवार, बटाटा, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. सगळ्यात आधी बटाट्याच्या साली काढून मध्यम आकारात कापून घेऊया आणि पाण्यात टाकूया, कारण बटाटे काळे पडतील. आता एका कांद्याला बारीक कापून घेऊया. त्याच सोबत हिरवी मिरची आणि टोमॅटो सुद्धा कापून घेऊ. पुढे गॅस ऑन करून कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकून घेऊ. मग यात जिरा टाकून तडका देऊया. तडका देऊन झाला की कांदा टाकून मंद आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया. कांदा फ्राय झाला की गवार आणि बटाटे, टोमॅटो टाकून चवीप्रमाणे मीठ, चिमूटभर हळद, 1 चमचा लाल तिखट, धने पावडर टाकून मिक्स करून घेऊया. आणि 1 मिनिट फ्राय होऊन देऊ. थोडं पाणी शिंपडून झाकण ठेवून 5 मिनिट मंद आचेवर शिजवून घेऊया. मित्रांनो, यात मी मुद्दामच पाणी शिंपडले आहे, कारण जास्त पाण्यात ही भाजी जास्त शिजते व चव बिघडते. थोड्या पाण्यात वाफेवर शिजवलेल्या भाजीची चव खूप छान लागते. आता 5 मिनिटं झाली आहेत, तर आपण झाकण काढून गरम मसाला आणि जिंजर गार्लिक पेस्ट ऍड करून मिक्स करून घेऊया. आता यात टाकलेले बटाटे शिजले आहेत की नाही हे फोडून चेक करूया. जर बटाटे शिजले नसतील तर पुन्हा थोडे पाणी शिंपडून शिजवून घेऊया. 2-3 मिनिटं पाण्यात शिजवून झाल्यानंतर झाकण काढून कोथिंबीर पेरूया आणि गवारीची भाजी तयार. मित्रांनो, आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही भाजी कशासोबत खायला आवडते. तुमचा एक लाईक म्हणजे गवारीच्या भाजीसाठी लागणारे मीठ आणि मिठामुळे जशी जेवणाची चव बदलते, तसेच तुमच्या एका लाईकमुळे मलाही नवीन प्रेरणा मिळते. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नव्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. बाय बाय.